जर तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्हाला स्वावलंबी व्हायचे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यूट्यूबमधून आपण पैसे कसे कमवू शकतो. म्हणजे जर तुम्ही एक गृहिणी असाल, विद्यार्थी असाल किंवा तुम्ही कुणीही असाल आणि तुम्हाला एक पॅसिव्ह इन्कम सोर्स सुरू करायचा आहे आणि तुमच्याकडे एखादं पॅशन आहे, एखादा छंद आहे, एखादी अशी गोष्ट आहे, म्हणजे आपल्या प्रत्येकाकडे एक अशी कुठली ना कुठली तरी गोष्ट असते ज्यात आपण बेस्ट असतो, जे आपल्याला खूप छान करता येतं. एखाद्याला आवड असते कुकिंगची, एखाद्याला छान पेंटिंग येतं, एखादा मस्त रांगोळी काढू शकतो. तर आज आपण ते पाहणार आहोत की आपलं पॅशन फॉलो करून आपण यूट्यूबवरती सक्सेसफुल कसं होऊ शकतो. आणि हो, तुमची जर इच्छा असेल की तुम्ही चेहरा दाखवायचा नाहीये तर तुम्ही चेहरा न दाखवता सुद्धा व्हिडिओ बनवू शकता. तर आपल्या देशामध्ये 49% स्त्रिया राहतात आणि असं नाहीये ना की त्या सगळ्या वर्किंग वुमन आहेत. घरासाठी, मुलांसाठी बऱ्याच जणींनी जॉब सोडलेला असतो आणि मग घरी राहून काय करायचं असा प्रश्न असतो. आणि त्यांच्याकडे कुठलं ना कुठलं तरी टॅलेंट असतंच, काय नाही तर कुकिंग तर असतंच, कारण ते करावंच लागतं. किंवा काही जणी खरंच खूप सुगरण असतात. तर आपल्या कुकिंगचा वापर करून, आपल्या कुठल्याही प्रकारच्या टॅलेंटचा वापर करून आपण यूट्यूबवरती सक्सेसफुल कसं व्हायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, आपल्याला एक यूट्यूब चॅनल सुरू करायचंय. ते कसं सुरू करायचं आणि म्हणजे कुठल्या टेक्निकल गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्या संबंधी आपल्याकडं आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट तयार केलेली आहे, मराठी यूट्यूब गाईड म्हणून. तर ती जाऊन चेक करा, तिथं सगळी टेक्निकल माहिती पण मी सांगितलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की आपण कुठल्या प्रकारचं कॉन्टेंट त्यावरती टाकू शकतो. सगळ्यात आधी आपण चॅनल तयार केलं, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की आपण अशी कुठली गोष्ट आहे जी करताना बिलकुल थकत नाही, जी गोष्ट आपल्याला करताना आनंद देते, तर ती गोष्ट आपल्याला सर्च करायची आहे. तुम्ही गृहिणी आहात, बरोबर आहे. तुम्ही कुकिंग करू शकता, तुम्ही विणकाम एखाद्याला खूप सुंदर येतं, म्हणजे जे काही तुम्हाला येतं ना ते सगळं तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये टाकू शकता आणि तुमचा चेहरा न दाखवता. जर तुमची इच्छा असेल की तुम्ही तुमचा चेहरा दाखवायचा आहे, तुम्ही त्यात कम्फर्टेबल असाल तर तुम्ही तेही करू शकता. कुठल्याही स्त्रीसाठी, कुठल्याही गृहिणीसाठी ती स्वावलंबी असणं याच्यापेक्षा दुसरा कुठलाही आनंद असू शकत नाही. आणि खरंच यूट्यूब ही एक खूप मोठी संधी आहे जी तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घर, मुलं हे सगळं सांभाळून घरीच राहून करू शकता. म्हणजे मला खरंच ही गोष्टीचं खूप वाईट वाटतं की खूप कमी लोक आहेत, खूप कमी स्त्रिया अशा आहेत की त्या यूट्यूबवरती काम करतात. भले तुम्हाला फक्त वाचन करायची सवय असू द्या, तुम्हाला वाचनाचा छंद आहे, बरोबर आहे, तुम्ही त्या बुकचा एक्स्ट्रॅक्ट लिहू शकता. म्हणजे समरी, आपण त्याला मराठीमध्ये समरीला काय म्हणतो आपण, सारांश, सॉरी, त्या पुस्तकाचा सारांश आपण लिहू शकतो आणि तो इतरांना सांगू शकतो की आज मी मृत्युंजय वाचलं आणि मला ते इतकं छान वाटलं. आणि हे सगळं आपण वेगवेगळ्या एडिटिंगच्या प्रोसेस वापरून चेहरा न दाखवता सुद्धा करू शकतो. असे कित्येक व्हिडिओज भेटतात आपल्याला, फोटोज भेटतात जे की कॉपीराईट फ्री असतात. मग ते आपण आपल्या व्हिडिओजमध्ये वापरू शकतो. म्हणजे करून बघायला काय जातंय ना, छंद तर आपण सगळे जोपासतच असतो. मग जर आपल्या छंदातून आपल्याला पैसे मिळणार असतील, आपण कुठेतरी 10 रुपये कमवू शकत असो, तर आपण ते नक्की ट्राय करायला पाहिजे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, यूट्यूब इज जस्ट लाईक अ जॉब. ही काय अशी सोपी गोष्ट नाहीये खूप जास्त, आणि ही गोष्ट वेळ खाऊ आहे. यामध्ये भरपूर पेशन्स लागतात. तर आपल्याला आता यूट्यूबचे व्हिडिओज बनवायला सुरू करायचे आहेत, बरोबर आहे. आता समजा मला मेहंदी आवडते काढायला, आणि म्हणजे मी ही गृहिणींसाठी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे मी गृहिणींसाठी सांगत आहे. आता मला मेहंदी आवडते, तर मी फक्त हाताचा व्हिडिओ टाकू शकते. म्हणजे अशा प्रकारे आपण मोबाईल सेट करायचा जिथे आपला फक्त हात दिसेल आणि आपण ते करू शकतो. सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये बिलकुल सुद्धा पैसे खर्च करायचे नाहीत. आपल्याकडे स्मार्टफोन असतो, म्हणजे सध्या मी सुद्धा स्मार्टफोन मधूनच रेकॉर्ड करते. आपल्याला फक्त पाहिजे स्मार्टफोन. आता आपल्याकडे स्मार्टफोन आहे, बस, दॅट्स इनफ. आपल्याला सुरुवातीला कुठल्याही प्रकारचा खर्च करायचा नाहीये. आता सध्या मी माझा स्मार्टफोन ठेवलेला आहे खिडकीमध्ये, म्हणजे माझ्याकडे ट्रायपॉड पण नाहीये, पण मी तरीही ते रेकॉर्ड करते. म्हणजे आपल्याला फक्त एकच गोष्ट पाहिजे आणि ती म्हणजे आवड पाहिजे. आपल्याकडे जे नॉलेज आहे
ते दुसऱ्यापर्यंत कसं पोहोचल आपल्याला ते पाहायचं असतं. आता पण मी सगळ्याच गोष्टी नाही करू शकत. मला कुकिंगची एवढी जास्त आवड नाहीये किंवा मला खूप छान रांगोळ्या काढता येत नाहीत. हो, पण मला खूप छान बोलता येतं. मी माझ्याकडे जे काही आहे नॉलेज ते मी दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकते. किंवा मला वाचनाचा खूप छंद आहे, तर मी वाचून बरेच पुस्तकं त्याचा सारांश लिहित असते. मला खूप फिरायला आवडतं. मी ट्रॅव्हल ब्लॉग्स बनवते. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. हे तुम्ही सुरुवातीला ठरवायचं आहे की ती अशी कुठली गोष्ट आहे जी करताना तुम्हाला कंटाळा येत नाही, जी गोष्ट करताना केल्यामुळे तुम्हाला खूप आनंद भेटतो. तर ते पहिले तुम्हाला सर्च करायचं आहे. आणि जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल ज्या गोष्टींमध्ये, तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओज बनवायला सुरू करायचं आहे. आता आपण पाहूया की गृहिणी म्हणजे हाऊसवाईफ कुठल्या कुठल्या विषयावरती यूट्यूब चॅनल तयार करू शकतात. खरं तर त्या कुठल्याही विषयावरती करू शकतात, कारण आजकालच्या बऱ्याचशा मुली शिकलेल्याच आहेत, असं कुणी नाहीये. तर तुम्ही तुमचा जो कुठला एज्युकेशनचा सब्जेक्ट असेल, जसं की मी फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे, मी बरेचसे फूड टेक्नॉलॉजीचे व्हिडिओज अपलोड करत राहते, कारण ती माझी फील्ड आहे. तसंच आपण पॅरेंटिंगवरती पण व्हिडिओज बनवू शकतो की मुलांचं संगोपन कसं करायचं, छोट्या मुलांना कसं सांभाळायचं, किंवा 5 वर्षाच्या मुलांची पॅरेंटिंग करताना काय काळजी घ्यायची. हे झालं पॅरेंटिंग. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गार्डनिंग विषयी व्हिडिओज बनवू शकतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर ही आहे की कुकिंग व्हिडिओज खूप चालतात. आणि तुम्ही तुमच्या कुकिंगमध्ये तुम्ही काय वेगळं करता, तुम्ही कोकणी जेवण कसं बनवताय किंवा मराठवाडी कसं बनवताय, कुकिंग पण तुम्ही करू शकता, पॅरेंटिंग करू शकता. म्हणजे भरपूर आहेत. ज्या गोष्टीमध्ये तुमची आवड आहे त्या गोष्टीमध्ये तुम्हाला व्हिडिओज बनवायला सुरू करायचे आहेत. आणि यूट्यूब ही एक अशी गोष्ट आहे की त्याच्या ग्रोथला लिमिट्स नाहीयेत असं मी म्हटलं तर हो, ही गोष्ट खरी आहे. कारण यूट्यूबवर तुम्ही कितीही ग्रो होऊ शकता. जर तुमच्या कॉन्टेंटमध्ये दम असेल तर तुम्ही कितीही प्रमाणामध्ये ग्रो होऊ शकता. आपल्या यूट्यूबचा विषय आपण सिलेक्ट केला, त्यानंतर आता पाहायचे आहेत आपल्याला टेक्निकल गोष्टी. टेक्निकल गोष्टी म्हणजे कुठल्या? यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड कसा करायचा, तो परफेक्टली कसा करायचा, थंबनेल कसं बनवायचं, टायटल कसं टाकायचं, म्हणजे ह्या आल्या टेक्निकल गोष्टी. ह्या संबंधी मी सगळे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. प्लेलिस्ट जाऊन तुम्ही चेक करू शकता. मराठीमध्ये आहे, मराठी यूट्यूब गाईड म्हणून. तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता की मी सगळं मराठीमध्ये सांगितलेलं आहे. पण यूट्यूबवरती अजून खूप आहे असं कॉन्टेंट की जे तुम्हाला गाईड करतं अगदी व्यवस्थित. तुम्हाला पाहिजे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. पण तुम्ही सुरू करा, नक्की सुरू करा. तर टेक्निकल गोष्टींमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं थंबनेल. मला असं वाटतं थंबनेल आणि टायटल, कुठल्याही व्हिडिओचं थंबनेल आणि टायटल पाहूनच आपण त्यावरती क्लिक करायचा डिसिजन घेतो. म्हणजे या व्हिडिओवरती तुम्ही कसं आलाय, टायटल आणि थंबनेल पाहूनच आलाय ना की अरे हा व्हिडिओ तर गृहिणींसाठी आहे, म्हणजे मी पण यूट्यूब करू शकते, मी पण माझं चॅनल चालवू शकते, हे पाहूनच आलात की नाही. मग ते कसं बनवायचं, आपल्या चॅनलला ते जास्त अट्रॅक्टिव्ह बनवतं, तर ते आपण कसं तयार करू शकतो हे पण आपल्याला शिकायचं आहे. आणि ही एक अशी गोष्ट आहे की होत 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 जाईल, म्हणजे करत करत आपण ते शिकायचं आहे. हळूहळू कुठलाही युट्यूबर हळूहळूच ग्रो होतो, हळूहळू शिकत जातो आणि परफेक्शनपर्यंत पोहोचतो. तर आपल्याला एक सक्सेसफुल युट्यूबर व्हायचं असेल तर आपल्याकडे पाहिजे भरपूर संयम. कारण ही एक अशी गोष्ट आहे ना, ती ओव्हरनाईट नाही होऊ शकत. आपल्याला त्याला भरपूर वेळ द्यायचा आहे, मेहनत द्यायची आहे. आणि जर तुमच्यामध्ये पॅशन असेल ना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं, स्वावलंबी होण्याचं, तर तुम्ही हे नक्की करू शकता. म्हणजे ही खूप सोपी गोष्ट आहे, घरी राहूनही करू शकता. तुम्हाला असं माझ्यासारखं फेसकॅम व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता. तुमच्याकडे कुठल्याही गोष्टीचं नॉलेज असू देत, म्हणजे मेकअप कसा करायचा, हेअर केअर कशी करायची, कुठल्याही टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे हेल्पफुल व्हिडिओज घेऊन मी नेहमी येत असते. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.